नमस्कार मंडळी, मी गौरव पालंडे आणि आज आपण भेटणार आहोत एक अशा कलाकाराला ज्यांच्या हातून बाप्पा घडतात. चला मग करूया लेवल अप टॉक्सच्या पहिल्या एपिसोडला सुरुवात. या. तर दादा, तुमचं नाव काय आहे आणि तुम्ही ही कला जोपासायला कधीपासून सुरुवात केली आणि हा प्रवास कसा आहे? नमस्कार, माझं नाव ऋषिकेश राजेश वेहळ आहे. मी या क्षेत्रामध्ये गेले 8 ते 10 वर्ष कार्यरत आहे. म्हणजे लहानपणापासून गणपती बनवायची आवड होती. तसं दुसऱ्यांच्या कारखान्यामध्ये जाऊन मी गणपती बघायचो. तिथून मातीकाम वगैरे, माती घेऊन यायचो, मातीच्या मूर्त्या बनवायचो वगैरे. त्यानंतर वयाच्या 16व्या वर्षी मी लॉकडाऊन होतो त्यावेळी मी माझा फर्स्ट गणपतीचा वर्कशॉप चालू केला. त्यावेळी मी लॉकडाऊन असल्यामुळे 3 ते 4 फुटापर्यंत गणपतीच्या मूर्त्या असायच्या आपल्याकडे. आता आपल्या कारखान्याला 5 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि आता आपल्याकडे 1.5 फुटापासून 1 ते 1.5 फुटापासून ते 16 ते 17 फुटापर्यंत गणपती बनतात. प्रवास खूप चांगला होता. माझा एक पुढचा क्वेश्चन असा की पीओपी वर बंदी आली. नक्कीच हा म्हणजे एक वर डिसिजन बोलतात ना, चुकीचा निर्णय त्या पद्धतीचा आहे. कारण की गणेशोत्सव हा आता जे आपण बघतोय जे ज्या पद्धतीने वाढत चाललेला आहे, ज्या म्हणजे रिक्वायरमेंट वाढेल, ज्या प्रकारे या काय चांगलं करता येईल अजून मूर्तीमध्ये काय अजून हे करतं म्हणजे ऍडिशनल काय गोष्टी करता येईल मनापासून प्रत्येक गोष्टी करतो. तर मूर्ती घेऊन जाताना तेच मनाला लागतं की ते एक एक गोष्टी कमी होतात ना, ते एक फॅमिली रिलेशन होतं. कारागीर असतात प्लस गणपती असतात, एवढे कस्टमर येत असतात, त्यांच्यासोबतचं बॉन्डिंग असतं. प्लस म्हणजे हा माहोल वेगळा असतो. 3 महिन्याचा माहोल असतो तो खूप वेगळा असतो. पण ते नंतर तिथून गणपती जातात, मग ते रिलेशन वगैरे म्हणजे तिथून मध्ये एक स्टॉप होतो पोहोचायच्या टाइम पुढल्या वर्षी. तर ते घाई गडबड असते. त्यानंतर गणपती साकारतो आपण, तो आपल्या इथून जातो. आहे ते इमोशन, ते आपण शब्दात नाही सांगू शकत. पण ते खाली होतं ना सगळं की एक आपल्या जवळचं कोण म्हणजे लहानपणी कसं कोणाकडे आपण गेलो, गावी वगैरे गेलो, मग तिकडे निघायचं मन नाही करत. तसं हे कारखाना आहे इथे. जसं आपण 3 महिने डे नाईट काम करून आपण करतो नंतर ते, पण तिकडे पण ते मंडपामध्ये ते लोक ऍम्बियन्स तो क्रिएट करतात, चांगलं डेकोरेशन करतात, मूर्ती पण ठेवतात आणि आम्हाला आवर्जून बोलवतात मंडळामध्ये. घरगुती गणपती आवर्जून बोलवतात, तिथं आम्ही बघायला जातो. म्हणजे चांगले इमोशन आहेत ते त्याचे, नाही हे सांगू पण ते शब्दात व्यक्त नाही. व्यक्त नाही करू शकत. पण एक वेगळीच वर्कशॉप गणपती कारखाना हा सगळ्यांचे प्रत्येक आर्टिस्टच्या किंवा प्रत्येक कारागीरच्या प्रत्येक कस्टमरच्या एक कुटुंबाचा भाग येतो. कुटुंबाचा भाग आहे आणि ते वेगळे इमोशन. चालेल. मला असा एक प्रश्न विचारायचा आहे तुला की तुझ्यासोबत असा कधी प्रसंग घडला की गणपती बाप्पा तुमच्यासोबत असे बोलले, असं काय कधी प्रसंग आला का? असं तू कधी फील केलं? गणपती बाप्पा बोलले तसं नाही सांगता येत, पण एक असते सिच्युएशन म्हणजे एक अवघड सिच्युएशन मध्ये गणपती कसा आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, एक कसा आपल्याला त्या मार्गातून म्हणजे योग्य मार्ग दाखवतो. असे चांगले चांगले अनुभव मला आलेले आहेत की काय काय गोष्टी आहेत त्या प्रॉब्लेम मध्ये असताना गणपती बाप्पाने तशी साथ दिलेली आहे. हे आहेत तो वेळोवेळी तो मार्ग दाखवतात ना, तसा बऱ्याच वेळाने मार्ग दाखवलेला आहे आणि त्याच्यामुळेच जे काही चाललंय, जे काही योग्य दिशेने आम्ही चाललोय ते त्यामुळेच आहे. म्हणजे तो पाठीशी उभा आहे असं तुम्हाला वाटतं? नक्कीच त्याच्यामुळेच सर्व गोष्टी पॉसिबल आहेत. तर दादा, मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की तू बोलला 30 ते 25 मंडळ तुझ्याकडे आहेत, आता ऑर्डर्स असतात. ओके. तर त्या मंडळांच्या काही रिक्वायरमेंट असतात का की त्यांना असंच पाहिजे मूर्ती, तशीच पाहिजे मूर्ती, असं काय असतं? नक्कीच. म्हणजे माझ्याकडे जे मोस्ट ऑफ मंडळ आहेत ना, ते बोलतात तू सजेस्ट कर, तुला काय चांगलं वाटतंय, फ्रीडम देतात ते मला. त्यामुळे कसं मी त्यांचं प्रत्येकाचे काही माझ्याकडे जे अवेलेबल प्रभाव असतात किंवा त्यांचा काही कॉन्सेप्ट असेल, कोणत्या अवतारामध्ये वगैरे गणपती हवाय, त्यानुसार आम्ही काम करतो. प्लस मंडळ पण काय काय स्केचेस वगैरे घेऊन येतात, त्यामध्ये आम्ही काही थोडेफार चेंजेस करून मग ते मोठी इम्प्लांट करायचा प्रयत्न करतो. पण मी मोस्ट ऑफ बॅकग्राऊंड पेक्षा जास्त लक्ष ती मोठी पोझिशन आहे ना, पोझिशन बसवायला किंवा स्टँडिंग मध्ये पोझिशन मध्ये काम करायला मला आवडतं. तर ते म्हणजे पोझिशन काय करता येईल आणि मंडळ मला फ्रीडम देतात.
की तुला काय बेस्ट वाटेल तसं करतो. मग तसं मी करायचा प्रयत्न करतो. मग तुला वाटतं कलाकाराला जर सूट दिली तर त्याचं काम अजून चांगलं होतं? हा, नक्कीच नक्कीच. एक प्रश्न असा विचारायचा आहे की त्या मंडळांपैकी काही नावं सांगू शकतोस का की की कुठली मंडळ आहेत? स्टार्टिंगला जे माझ्याकडे फर्स्ट टाइम जो मोठा मध्ये केला ते रामनगरचं राजावाडी हॉस्पिटल, रामनगर हा, हा. एरिया, तिथे राजावाडीचा राजा बसतो. ते माझा फर्स्ट त्यांनी माझ्यावरती ट्रस्ट केला आणि तो मी पहिला मध्ये तो साकार केला मोठ्या मोठ्या साईज मध्ये. ते मंडळ आहे. त्यानंतर आता यावर्षी 17 वर्ष आहे. घाटकोपरचा इच्छापूर्ती आहे. 17 वर्ष त्यांना पूर्ण झालेले आहेत. म्हणजे पहिले खातो साहेब त्यांची मूर्ती साकारायचे. त्यानंतर आता सध्या 3 वर्ष झाले ते मी आपल्या वर्कशॉप मध्ये ती मूर्ती बनते. नंतर आपले वलसाड गुजरातला आहेत ना, 2 गणपती आपले वलसाडला राहतात मंडळांचे, ते आहेत. त्यानंतर कुर्ल्यामधली मंडळ आहेत. त्याचबरोबर आपल्याकडे राजावाडी एरियामध्ये मोहननगर, म्हणजे राजावाडी एरियातले 4 ते 5 गणपती आपल्याकडे, प्लस कोपर खैरानीला आपला गणपती जातो. गुजरातचे 2 मंडळ आहेत. असे मेन 5 ते 6 मंडळ आपल्याकडे आहेत. आणि असे 8 फूट 10 फूटच्या साईजचे पण बरेच मंडळ आहेत. घाटकोपर एरियातले, कुर्ला एरियातले, विक्रोळी मधले. म्हणजे तुमची कला 7 समुद्र पार गेली आहे तर गुजरात पर्यंत गेली आहे म्हणजे. गुजरातला प्लस आपले गणपती कॅलिफोर्निया, अरे वा. UK या ठिकाणी पण गेलेले आहेत. माझे जे वर्कशॉप याचे काम म्हणजे फायबरची कामं चालतात. मी स्कल्पचर आर्टिस्ट आहे, म्हणजे स्कल्पचर क्षेत्रात अजून शिकतोय, सेकंड इयर. तर माझे स्कल्पचरचे पण कामं झालं. तर असे गणपती किंवा गणपतीचे स्टॅच्यू किंवा इतर देवतांचे स्टॅच्यू माझे बाहेरगावी पण गेलेले आहेत. प्लस माझे रिलीफचे वगैरे पण कामं चालतात, जे वॉल रिलीफ वगैरे असतात तसे स्कल्पचरचे पण कामही चालतात. म्हणजे बाहेर गावी पण गेलेले, UK ला पण गेलाय गणपती आपला, कॅलिफोर्नियाला पण गेलेला आहे. तर एक प्रश्न मला असा विचारायचा आहे की तुला कुटुंबाचा तर फुल सपोर्ट होता, हा. पण तू बोललास तुझ्या मित्रांनी पण तुला खूप सपोर्ट केला. हा. अशा काही 1-2 मित्रांची आम्हाला नावं तर जाण्याची खूप उत्सुकता झाली आहे. 1-2 नाही, खूप मित्र आहेत. त्यांच्यामुळे हे सर्व काही गोष्टी घडू शकल्या. माझे मम्मी पप्पा प्लस माझे काका काकी, त्यांचा सपोर्ट आहे, त्यांची मुले, त्यांचा सपोर्ट आहे. पवन झालं, दादा झालं, मल्हार दादा. त्यानंतर माझा मित्र आहे सुमित माने म्हणून आहे, कल्पेश तांबे आहे. त्यानंतर राकेश सावंत म्हणून जे आहे, त्यांच्याकडे मी काम करायचो स्टार्टिंगला. नंतर त्यांनी वर्कशॉप बंद केला. त्यांच्याकडे मी काम करायला होतो. तर त्यांनी पण मला त्यांची वर्कशॉप मधल्या वस्तू वगैरे मला वापरायला दिला. त्यांनी पण भरपूर सपोर्ट केला मला. म्हणजे या सगळ्यांमुळे तर तू घडला म्हणजे असं तुझ्या. हा, आणि खूप नाराज आहे, किती घेऊ तेवढे कमीच आहे. माझे बहीण आहे, त्यानंतर माझी मैत्रिणी वगैरे असतात, त्यांचा पण मला इथं सपोर्ट भेटतो पेंटिंगला वगैरे, म्हणजे आहे त्यांच्या म्हणजे सपोर्टमुळे. जीवनात आपल्याला मित्र किती गरजेचं आहे हे आपण बघू शकतो. कारण जेव्हा एक अशी सिच्युएशन येते की कुटुंब तिथे हात नाही लावू शकत, आपल्याला तिथे तो मित्र त्या सिच्युएशन मधून बाहेर काढतो. बरोबर. त्यानंतर माझे जे माझ्यासोबत जे काम करतात, जसं की निलेश आहे, निलेश दासरी म्हणून आहे. त्यानंतर मनीष आहे, प्रितेश कांबळे आहे, विजय पात्रे आहे. त्यानंतर धर्मेश भगत आहे. म्हणजे सगळे माझ्यासोबत काम करतात. त्यांच्यामुळे मी ह्या गोष्टी करतोय. त्यांची सगळी साथ येते. 3 महिने माझ्यासोबत डे नाईट कामं करतात. तर दादांनी जेवढ्यांची नावं घेतली ना, त्या सर्वांना माझा धन्यवाद. कारण तुमच्या या सगळ्यांच्या सपोर्टमुळेच आज एक युवा कलाकार आमच्यापर्यंत आहे, आणि हा युवा कलाकार या सर्व पिढीला मिळाला आहे. आणि दादासारखे असेच खूप अजून कलाकार आहेत जे या क्षेत्रात आहेत, पण अजून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलो नाही. तर आपण त्यांच्यापर्यंत पण लवकरच पोहोचूया. दादाला एक शेवटचा प्रश्न माझा, की दादा तुला असं वाटतं का तरुणांनी ह्या क्षेत्रात व्यवसाय म्हणून बघावे की कला म्हणून बघावे? कला आहे म्हणूनच या क्षेत्रामध्ये आपण उतरू शकतो. कारण की हे म्हणजे प्रत्येकाचा पॉइंट ऑफ व्ह्यू, प्लस हे आपण एवढ्या लेवलला आपण मंडप टाकतो, त्यानंतर रेंट देतो, लाईट्स आलं, वर्कर्स आलं,
त्या सगळ्या गोष्टी आपल्याला मॅनेज करणं, त्याचा एक व्यावसायिक भाग पण आला. तर हा पहिला कलाकार दृष्टिकोन ठेवायला पाहिजे, नंतर व्यवसाय. कारण की या गणपती हा भावनेचा विषय आहे, तर आपण कोणाची भावना दुखवू शकत नाही. तर फर्स्ट ऑफ ऑल ते एक आहे की कलाकार दृष्टिकोन पाहिजे. कलाकार दृष्टिकोन असेल तर ते हळूहळू तो व्यवसाय सक्सेसफुल होतोच. त्याला काय हे नाही की ते नंतर हळूहळू एक स्टेप बाय स्टेप, म्हणजे जसं तुम्हाला एक्सपिरियन्स येईल ना, तर स्टेप बाय स्टेप ते सक्सेसफुल होतो. Successful होतंय. हा, आता पण मी एक्सपिरियन्स कर, म्हणजे मी पण आता एक स्टेप चढतोय, अजून सक्सेसफुल नाही बोलू शकत आपण, हे प्रयत्न करतोय. आणि म्हणजे आता नवीन आहे मी या क्षेत्रामध्ये, या क्षेत्रामध्ये काम करतोय आणि एक चांगले कलाकृती घडवण्याचा प्रयत्न करतोय, आणि त्यामुळे एक चांगला व्यवसाय पण जनरेट होतोय. त्याच्यामुळे एक 8 ते 10 जणांना रोजगार भेटतोय, प्लस एक म्हणजे चांगली पिढी, चांगला एक वर्ग तयार होतोय या कारखान्याच्या मार्फत. तर दादाने अति उत्तम उत्तर दिलं की या क्षेत्रात येण्यासाठी तुम्ही व्यवसायाचा दृष्टिकोन नका ठेवू, तुम्ही कलेचा दृष्टिकोन ठेवा. कलेचा दृष्टिकोन आला की व्यवसाय आपोआप जनरेट होणार, क्रिएट होणारच. तर दादाची मुलाखत घेऊन बरं वाटलं. मजा आली का दादा तुम्हाला? नक्कीच नक्कीच, आणि खूप धन्यवाद. तुम्ही आलेत आणि आपल्या कारखान्याची दखल घेतली. आणि असे खूप आर्टिस्ट आहे जे अजून लोकांपर्यंत पोहोचलेले नाहीये. चांगले आर्टिस्ट आहेत, नवीन कलाकार आहेत, त्यांना तुम्ही एक चांगला प्लॅटफॉर्म क्रिएट केला, प्लस त्यांच्याची एक बॉन्डिंग क्रिएट करून तुम्ही, म्हणजे इन जनरल ना प्रयत्न ना उत्तर, ते जनरल गप्पा गोष्टी. क्रिएट केलं ते, त्याबद्दल तुमचे फर्स्ट ऑफ ऑल धन्यवाद. दादा एक क्वेश्चन, आता मी नवीन कलाकार आहे, हा. मला शिकायची ही कला, हा. तर मला किती वेळ लागेल ही कला शिकण्यासाठी? कला शिकण्यापेक्षा तू पहिलं तुझा कोणी असो, जसं तू आहे कोणी पण, हे कलेमध्ये उतरण्या म्हणजे क्लेवर्क मध्ये यायसाठी पहिलं तुम्हाला लहानपणापासून ती आवड पाहिजे, कलेची आवड पाहिजे, तुमचे ड्रॉइंग्स, तुमची प्रॅक्टिस पाहिजे. म्हणजे हे फक्त आपण कारखान्यामध्ये गणपती पोहोच मर्यादित न राहता आपण एक आर्टिस्ट म्हणून काय करू शकतो, जसं की तुम्ही हे चांगले ड्रॉइंग होते त्याची प्रॅक्टिस करा. ड्रॉइंग चांगले झाले की 10th नंतर 12th नंतर फाउंडेशन कोर्स असतो, त्यामध्ये सगळ्या कला क्षेत्रातला एक फाउंडेशन कोर्स असतो, त्यामध्ये सगळं बेसिक नॉलेज येतं. कोणत्या पण क्षेत्रात, पेंटिंग असू दे, टेक्सटाईल असू दे, स्कल्पचर असू दे, सिरॅमिक असू दे, मेटल असू दे, प्रत्येक क्षेत्राचा ते बेसिक एक फाउंडेशन, तो कोर्स करावा लागतो. त्यानंतर डिग्रीला किंवा डिप्लोमाला ऍडमिशन भेटतं. तर हे एक प्रोसेस आहे. जसं लहानपणी आपण एलिमेंटरी इंटरमीडिएट एक्झाम देतो, ते पण याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. म्हणजे अगोदरपासून ती आपली मनाची तयारी पाहिजे, तर आपण या क्षेत्रामध्ये एक चांगले आर्टिस्ट म्हणून टिकू शकतो. आणि आपला जेवढा वर्क एक्सपिरियन्स पाहिजे, प्लस प्रॅक्टिस, आणि काय ना काही नवीन करण्याची आणि शिकण्याची जिद्द पाहिजे. तर हे क्षेत्रासाठी तुम्ही उत्तम काम तर करू. दादांचे शब्द ऐकून मजा आली आणि मला आवड निर्माण झाली की ही कला पण आपल्याला शिकायला पाहिजे. तर आपण या मुलाखतीच्या इथेच निरोप घेऊ असं मला वाटतं. तर दादा धन्यवाद, तू तुझा थँक्यू सो मौल्यवान मच. वेळ आम्हाला दिला. थँक्यू सो मच. धन्यवाद दादा.